So welcome to my YouTube channel Innocent Chum. Okay, today we are going to start from the topic antonyms. Antonyms म्हणजे विरुद्धार्थी शब्द. ठीक आहे. पण आपल्या इंग्लिशमध्ये कसं इम्पॉर्टंट आहे. आता आपल्या इंग्लिशमध्ये इम्पॉर्टंट कसं काय माहिती का, जे 10वी किंवा 12वी बोर्ड्स म्हणा, बोर्ड म्हणजे जे इंग्लिशच्या क्वेश्चन पेपरमध्ये जे विरुद्धार्थी शब्द येतात, म्हणजे पॅसेज बेस क्वेश्चन येतात, सॉरी पॅसेज बेस क्वेश्चन म्हणा किंवा ऍक्टिव्हिटी बेस क्वेश्चन येतात, ते एक छोटासा टॉपिक असतो की अँटोनिम्स, फाइंड आउट द अँटोनिम्स, फाइंड आउट द सिनोनिम्स. एक सिनोनिम्स पण एक व्हिडिओ आहे. ओके, आता हा व्हिडिओ आहे तो अँटोनिम्सवर आहे. अँटोनिमच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की अँटोनिम्स कशी ओळखायची किंवा कशी समजायचे. ठीक आहे, काही वेळेस काय होतं की माझी पण स्टोरी अशीच आहे. मला लवकर अँटोनिम्स लवकर ओळखता येत नव्हते, लवकर बघता येत नव्हते. एक्झाममध्ये तसं आपल्या अंगावर प्रेशर असतो. ओके, प्रेशर असतं, आपल्याला समजत नाही अँटोनिम्स कोणतं आहे, काय आहे. म्हणून ते मी एक ट्रिक सांगणार आहे, एक शॉर्ट ट्रिक. ठीक आहे, की जेव्हा आपल्याला ओळखता येईल की अँटोनिम्स कसे ओळखायचे. आता काही बेसिक असे अँटोनिम्स म्हणजे हॅपी, सॅड वगैरे. ठीक आहे, म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध ते ऑटोमॅटिक कळून जातं. हॅपी सॅडचा अर्थ, हॅपी म्हणजे काय, तुम्ही मराठी अर्थ लावला, हॅपी म्हणजे आनंदी, सॅड म्हणजे काय, दुःखी. म्हणजे असे शब्द आहेत ते लवकर ओळखता येतात. बट काही असे इझी शब्द असतात आणि आपल्या 10th आणि 12thच्या बोर्डच्या एक्झाममध्ये असे शब्द विचारले जातात जे इझी आहे, अवघड विचारले जात नाहीत मॅक्सिमम करून स्टेट बोर्डमध्ये. ठीक आहे, तर अँटोनिम्स हा टॉपिक आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे, अँटोनिमचा पहिला मिनिंग काय, अपोजिटिव्ह मिनिंग, म्हणजे शब्द विरुद्ध असणार. ओके, आणि पुढे काय, ॲडिशन ऑफ अ प्रिफिक्स. आता प्रिफिक्स म्हणजे प्रिफिक्स म्हणजे काय, की शब्दाच्या पुढच्या पार्टला आपल्याला जे लावणार आहे. ठीक आहे, शब्दाच्या पुढच्या पार्टला, शब्दाच्या पहिल्या बाजूने आपण जे लावणार ते. आणि सफिक्स म्हणजे काय, शब्दाच्या शेवटच्या बाजूला आपण जे लावणार ते. ठीक आहे, हा सिंपल मिनिंग आहे. आता काय बघायचं आहे आपल्याला, शब्दाच्या पहिल्या पार्टला काही शब्द वापरले जातात. म्हणजे आता हे शब्द बघा, अन, सेन्स, डिस, इन. ठीक आहे, आता हे शब्द कसे, ऍडिशन ऑफ प्रिफिक्स, ते आपले प्रिफिक्स ऍड करायचे. ओके, आता एक मिनिट. हां, ठीक आहे. आता या शब्दांना आपल्या प्रिफिक्स ऍड करायचे वगैरे. ओके, इथं हा शब्द येईल, वेट इथं. ओके, ठीक आहे. पहिला शब्द काय आपला, अन. अन हा आपला पहिला शब्द आहे. ठीक आहे, आता आपण याच्यावर शब्द बनवू शकतो, अनरिअलिस्टिक. अनरिअलिस्टिक, ठीक आहे, हा एक शब्द याच्यापासून बनवू शकतो. पुढे काय, नॉनसेन्स, प्रिफिक्स हा शब्द लावला. ठीक आहे, तिसरा काय, डिसमिस और डिसलाईक, याच्यापासून शब्द बनवतो. ठीक आहे, तिसरा चौथा काय, इन, इनकम्प्लीट. पाचवा काय, इम्पॉसिबल. सहावा काय, इलिगल. आणि सातवा काय, इरेग्युलर. ठीक आहे, आता हे सगळं काय वापरले मी, हे ॲज अ प्रिफिक्स म्हणून वापरले. म्हणजे काय झाले, अँटोनिम्स झाले, म्हणजे विरुद्धार्थी शब्द झाले. म्हणजे समजा पॅसेजमध्ये असं क्वेश्चन आला एखादा की फाइंड आउट द अँटोनिम्स फ्रॉम द पॅसेज. मग ते पॅसेज कोणती गोष्ट शोधायची, आपल्याला अँटोनिम शोधायची ना. मग काय, असे शब्द शोधायची, त्या शब्दांना तुम्हाला जो शब्द वाटेल त्या शब्द फक्त हे पहिल्यांदा हे लावून बघायचं, हे वर्ड्स त्या शब्दाच्या पहिल्या बाजूने लावून बघायचं. आणि मग तुम्हाला समजेल की हा एक अँटोनिम बनतोय का नाही. जर ते शब्द अशी मिनिंगफुल बनताय, ठीक आहे, समजून घ्यायचं हा काय झाला, अँटोनिम आहे. ठीक आहे, इथं काय पहिला शब्द काय म्हटलं मी, अनरिअलिस्टिक. आता हा अन आहे, अनपासून पुढे काय लावला मी, रिअलिस्टिक. म्हणजे काय, अनरिअलिस्टिक. नॉन, पुढे काय, सेन्स, नॉन सेन्स. ठीक आहे, हा पुढे काय समजा, हा डिस आहे, डिसच्या पुढे कोणता शब्द येऊ शकतो, डिसमिस येऊ शकतो, डिसलाईक येऊ शकतो. ठीक आहे, डिस आणि लाईक शब्द काय येऊ शकतो, डिसलाईक. इन हा शब्द, इनच्या पुढे कोणता शब्द येऊ शकतो, कम्प्लीट, इनकम्प्लीट. इमच्या पुढे काय शब्द येऊ शकतो, आय एमच्या पुढे इम्पॉसिबल, म्हणजे द पॉसिबल शब्द आपण लावू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट काय, इलिगल. ओके, हा शब्द आहे, पुढे काय, लिगल लावू शकतो, इलिगल झालं. पुढे काय, इरेग्युलर. आता हा इरेग्युलर लावू शकतो आपण पुढे. ठीक आहे, इथे काय लावू शकतो आपण, रेग्युलर शब्द लावू शकतो, रेग्युलर, इरेग्युलर. ठीक आहे, आता हे काय झाले, आपले अँटोनिम्स झाले. ठीक आहे, म्हणजे काय, जर पॅसेज बेस क्वेश्चन आलं त्याच्यामध्ये जर आपल्याला विचारलं की फाइंड आउट द अँटोनिम्स, पॅसेजमध्ये जे हळूहळू शब्द बघायचे, त्या शब्दामध्ये ज्या शब्दांना हे ॲज अ प्रिफिक्स तुम्ही लावलं. ठीक आहे, प्रिफिक्स म्हणजे काय, शब्दाचा पहिला भाग. ठीक आहे, ॲज अ प्रिफिक्स लावलं आणि त्याच्यामुळे जर एखादा मिनिंगफुल शब्द तयार झाला, समजून घ्यायचं हे काय, हे अँटोनिम्स आहे. ठीक आहे, आता हे मॅक्सिमम करून 1 मार्कला किंवा 2 मार्कला विचारलं जातं. ठीक आहे, तुमच्या बोर्ड एक्झाममध्ये पॅसेज क्वेश्चन आला त्याच्यामध्ये हे विचारलं जातं. ठीक आहे, धन्यवाद.